तर मित्रांनो, महाराष्ट्रातील काही सुंदर घाट रेल्वे मार्गांपैकी एक कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर चालणाऱ्या कोयना एक्सप्रेस मधून सुंदर रेल्वे प्रवास करत मी पोहोचलो होतो पुण्याला. आणि इथून आता एक नवीन रेल्वे प्रवास आपण चालू करणार आहोत, तो म्हणजे पुणे ते सोलापूर. एक खास रेल्वेने जी धावते तब्बल 130 च्या स्पीडने. तर नमस्कार मित्रांनो, रामराम मंडळी, रामकृष्ण हरी. मी निवृत्ती भाऊ तुझं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सांगाल ते जाऊ ब्लॉग. तर मित्रांनो, आज आपण पहिल्यांदाच थर्ड एसी इकॉनॉमी मधून प्रवास करणार आहोत, तोही या थंडीच्या दिवसात. आणि आज मी पाहणार आहे थंडीमध्ये एसी क्लास मध्ये प्रवास करणं माझ्यासाठी कितपत योग्य ठरतं. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे थंडीत एसी डब्यातून प्रवास करणं योग्य ठरतं की नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर मित्रांनो, आपली चेन्नई एक्सप्रेस पुणे स्टेशनवर आली आहे. जनरलची अवस्था पाहून मनात विचार आला, जनरल तिकीट असतं तर पण जाऊ द्या, आपण एसी क्लास मधून प्रवास करत आहोत आणि आपला कोच आहे M2. आणि गाडीत चढायला एवढी गर्दी होती की मी शूट करू शकलो नाही. आणि बॅग ठेवून बाहेर येईपर्यंत गाडी पुण्यावरून निघाली होती. ठीक 4:49 आपली ट्रेन पुणे जंक्शन वरून निघाली आणि समोरून एक जुनं इंजिन जात आहे. ओ हो, काय सुंदर दृश्य आहे हे एक रेल्वे प्रेमीसाठी. आणि आता आपल्या गाडीने 130 ची स्पीड पकडलेली आहे आणि आपली गाडी लगातार 130 च्या स्पीडने धावत आहे. आणि तेवढ्यातच आपल्याला पहिली क्रॉसिंग होते सोलापूर पुणे इंटरसिटी एक्सप्रेस सोबत. आणि हा मित्रांनो, एकामागून एक क्रॉसिंग सतत तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, कारण आता सोलापूर पर्यंत भरपूर क्रॉसिंग आपल्या ट्रेनला होणार आहेत. तर मित्रांनो, आपण क्रॉसिंग तर पाहणारच आहोत, पण त्यासोबतच आता सूर्यास्त होत आहे आणि आकाशात नारंगी रंग दिसत आहे. सूर्य हळूहळू मावळतोय. त्या खिडकीतून दिसणारे हे दृश्य जणू मनाला शांत करत होते. तर मित्रांनो, आता तुम्हाला आपला कोच दाखवतो. हे आहे आपला आजचा थर्ड एसी इकॉनॉमीचा कोच आणि ही आहे आजची आपली सीट. आणि मित्रांनो, हे बघा, बाजूला असं आपल्याला स्पेशल एसी सुद्धा दिलेला आहे. आणि हा एसी आपण बंद चालू सुद्धा करू शकतो. आता थंडीचे दिवस आहेत म्हणून मी तर हा एसी बंद करून टाकत आहे. आणि मित्रांनो, आता थोड्याच वेळात झेलम एक्सप्रेसची क्रॉसिंग पाहायला मिळणार आहे. त्यामागून मित्रांनो, सोलापूर पुणे डेमो ट्रेन सुद्धा येत आहे आणि त्यामागून दौंड पुणे डेमो सुद्धा येत आहे. त्यामुळे आता सलग 3 क्रॉसिंग तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. सोलापूर पुणे डेमो एक्सप्रेस. आणि मित्रांनो, ही कोणती तरी पॅसेंजर ट्रेन समोरून येत आहे, ते मला माहिती नाही. आणि मित्रांनो, या क्रॉसिंग पाहत पाहत आपण आपल्या गाडीच्या पहिल्या स्टॉपवर पोहोचलो, म्हणजेच दौंड जंक्शनवर. मित्रांनो, गाडी संख्या 22-159 MGR चेन्नई सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस दौंड जंक्शनवरती 6:07 पोहोचलेली आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, पुण्यावरून निघाल्यानंतर आपली ट्रेन काय जबरदस्त स्पीडने पळत होती मित्रांनो. एकापेक्षा एक जबरदस्त क्रॉसिंग आपल्याला पाहायला मिळाल्या. 5 ते 6 क्रॉसिंग आतापर्यंत झालेले आहेत मित्रांनो. आणि पुढे आणखीन 3-4 क्रॉसिंग बाकी आहेत मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, 6:09 दौंड जंक्शनवरून आपली ट्रेन निघालेली आहे. तर मित्रांनो, आता दौंड जंक्शन वरून निघाल्यानंतर आपल्या गाडीचा नॉनस्टॉप 108 किलोमीटरचा रन होणार आहे आणि आपली गाडी पोहोचणार आहे कुरुडवाडी जंक्शनवर. आणि आता मित्रांनो, बाहेर हळूहळू अंधार होत आहे, त्यामुळे बाहेर काही दाखवण्यासारखे नाही. आणि मित्रांनो, आता आपण पोहोचलो कुरुडवाडी जंक्शनवर. आणि हे स्टेशन खास आहे कारण इथून 4 लाईन जातात, पुणे, पंढरपूर, बार्शी, सोलापूर. अशा प्रकारे मित्रांनो, इथून या 4 प्रमुख शहरांना लाईन जातात, त्यामुळे हे जंक्शन स्टेशन आहे. तर मित्रांनो, आपली चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस कुरुडवाडी रेल्वे स्टेशनवरती 7:19 पोहोचलेली आहे. या ठिकाणी मित्रांनो, या ट्रेनचा 3 मिनिटाचा स्टॉप असणार आहे. तर मित्रांनो, 7:20 आपली ट्रेन निघालेली आहे कुरुडवाडी रेल्वे स्टेशनवरून. मित्रांनो, कुरुडवाडीवरून निघाल्यानंतर मोहोळ स्टेशनला स्किप केलं.
आता समोरून येत आहे हैदराबाद पुणे शताब्दी एक्सप्रेस. जनरल सगळं थरारून गेलं. हाय स्पीड क्रॉसिंग म्हणजेच खरंच वेगळीच फिलिंग असते. आणि मित्रांनो शेवटी दरवाजा बाहेर मोठा प्रकाश दिसतो आणि त्यात बोर्ड दिसतो सोलापूर. त्या क्षणी समजलं आपण आपला प्रवास पूर्ण केला आहे. मी एसी बंद केला होता म्हणून फारसं थंड वाटलं नाही, पण मन मात्र या प्रवासात पूर्णपणे अडकून गेलं होतं. तर मित्रांनो हा होता आपला आजचा प्रवास. तर मित्रांनो गाडी संख्या 22-159 MGR चेन्नई सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस 8:25 सोलापूर रेल्वे स्टेशनवरती पोहोचलेली आहे. 25 मिनिट उशिराने मित्रांनो आपली ट्रेन सोलापूर रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर 3 वरती. आणि जर्नी एक्सपिरियन्सबद्दल सांगायचं झालं तर पहिल्यांदा आपण थर्ड इकॉनॉमीमध्ये प्रवास केला. प्रवास खूपच छान झालेला आहे मित्रांनो आणि मी या प्रवासासाठी खूप एक्सायटेड सुद्धा होतो आणि खूपच छान प्रवास झालेला आहे. आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. तर मित्रांनो आपल्या आजच्या प्रवासात पुणे ते सोलापूर तिकीट भाडे किती आहे ते जाणून घेऊया. मित्रांनो आज आपण एसी 3 टियर इकॉनॉमी मधून प्रवास करत आहोत आणि याचे तिकीट भाडे प्रति व्यक्ती 560 रुपये आहे. हेच तुम्ही स्लीपर मधून प्रवास केला तर त्याला 220 रुपये तिकीट भाडे आहे. आणि जर तुम्ही एसी 2 टियर इकॉनॉमी मधून प्रवास केला तर 765 रुपये द्यावे लागतील व जनरलला मात्र फक्त 115 रुपये तिकीट आहे. तर मित्रांनो मला या ट्रेनने स्लीपरने प्रवास करायचा होता, मात्र या ट्रेनला तिकीट मिळणं खूपच मुश्किल आहे. आणि कसं बस मला थर्ड एसी इकॉनॉमी मध्ये एक तिकीट भेटलं म्हणून मी न विचार करता पटकन ते बुक करून टाकलं. आणि मित्रांनो त्यामुळेच मला या थंडीच्या दिवसामध्ये एसी क्लास मधून या ट्रेन मध्ये प्रवास करावा लागत आहे.